काँग्रेस पक्षात असेपर्यंत प्रामाणिकपणे काम केलं. पक्षाने मला खूप दिलं, तसं मीही पक्षाला खूप दिलं. आता पुढील दिशा 2 दिवसात ठरवेन, असं म्हणत काल अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला, आमदारकीचाही राजीनामा दिला. आजच्या घडीला काँग्रेसचे महाराष्ट्रातील पहिल्या फळीचे ते नेते होते. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपदही त्यांनी भूषवलं होतं. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं. अशा नेत्यानं काँग्रेसला रामराम ठोकल्यानं पक्षात खळबळ उडाली आहे. खरं तर अशोक चव्हाण भाजपच्या वाट्यावर अशा मथळ्यांच्या बातम्या टेलिव्हिजनच्या स्क्रीनवर दर महिन्यांनी धडकत असत. त्यावेळी अशोक चव्हाण बातम्या फेटाळून लावत. मात्र त्या बातम्यामध्ये कुठेतरी तथ्यांश होता हे आता सिद्ध झालं आहे. कारण अशोक चव्हाणांनी काल काँग्रेसला सोडचिठ्ठी केल्यानंतर आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचं आपल्या सगळ्याला पाहायला मिळालं. मग शंकरराव चव्हाण यांचे पुत्र असलेले अशोक चव्हाण यांचा मोदींच्या शाळेतील विद्यार्थीपर्यंतचा राजकीय प्रवास नेमका कसा आहे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहताय नवराष्ट्र. अशोक चव्हाण हे राजकारणात इतक्या सहजतेने आणि वेगाने राज्याच्या सर्वोच्च पदावर पोहोचले, त्याला जसा त्यांचा पक्षातील संपर्क कारणीभूत ठरला, त्यासोबत किंवा त्याहून अधिक त्यांचा वैयक्तिक वारसा ठरला. हा वारसा होता त्यांचे वडील असलेल्या शंकरराव चव्हाणांचा. शंकरराव चव्हाण काँग्रेसमध्ये सक्रिय नेते होते. त्यांनी नांदेडचे नगराध्यक्ष ते देशाचे गृहमंत्री, अर्थमंत्रीपद असा प्रवास केलेला होता. काँग्रेसच्या पक्ष संघटनेमध्ये शंकरराव चव्हाणांचा महत्त्वाचा महाराष्ट्रात देशात वाटा होता. साहजिकच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही होते. त्यांचेच पुत्र असलेले अशोक चव्हाण यांचा राजकीय प्रवासाला 1985 मध्ये सुरुवात झाली. नांदेड शहराचे संजय गांधी निराधार योजनेचे शहराध्यक्ष म्हणून अशोक चव्हाण यांनी त्याची सुरुवात केली. त्यानंतर लगेच 2 वर्षानंतर 1987 मध्ये नांदेडच्या लोकसभेची पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांचा पराभव करत अशोक चव्हाण खासदार झाले, तेही वयाच्या 30व्या वर्षी. तेव्हा अशोक चव्हाणांनी 2,83,019 मते मिळवली होती. तर प्रकाश आंबेडकरांना 1,71,901 मतं त्या निवडणुकीत मिळाली होती. त्यापुढील 1989 मध्ये त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. नंतर ते थेट 2014 मध्येच लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरले आणि मोदी लाटेतही काँग्रेसचे खासदार नांदेडमधून निवडून आले. मात्र 2019ला अशोक चव्हाणांना लोकसभेमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. भाजपचे उमेदवार असलेले प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यांना पराभूत केलं. 1989 साली अशोक चव्हाण लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले. त्यांच्या पदांचा आलेख पाहिल्यास राज्यातील राजकारणातील त्यांची मुसंडी सहज लक्षात येते. लोकसभा निवडणुकीतल्या त्यांच्या कारकिर्दीचा धांडोळा आपण वर घेतलाच. राज्याच्या राजकारणाचा त्यांचा आलेख पाहायचा तर 1985 मध्ये संजय गांधी निराधार योजनेचे नांदेडचं शहराध्यक्षपद त्यांनी भूषवलं. 1986 मध्ये प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून ते निवडून गेले. 1992 मध्ये विधान परिषदेत ते आमदार झाले. 1993 मध्ये सार्वजनिक बांधकाम, नगरविकास आणि गृहराज्यमंत्री पद त्यांनी भूषवलं. पुढे 1995 मध्ये महाराष्ट्र काँग्रेसच्या सरचिटणीसपदी त्यांचं आरूढ झाले. 1999 मध्ये मुदखेडमधून आमदार झाले आणि महसूल आणि राजशिष्टाचार मंत्री देखील त्याच वर्षी झाले. 2003 मध्ये परिवहन, बंधारे विकास, सांस्कृतिक आणि राजशिष्टाचार मंत्रीपद त्यांच्याकडे आलं. 2004 मध्ये मुदखेडमधून आमदार, उद्योग, सांस्कृतिक आणि राजशिष्टाचार मंत्री म्हणून पुन्हा एकदा त्यांच्याकडे मंत्रीपद आलं. ही झाली 2004 पर्यंतची पदं. त्यानंतर त्यांनी राज्याच्या सर्वोच्चपदी अर्थात मुख्यमंत्रीपदी उडी घेतली. 2008 मध्ये मुंबईत दहशतवादी हल्ला झाला आणि तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपद मिळालं. त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले नारायण राणे मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक होते, पण त्यांना मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं त्यांनी अशोक चव्हाण यांच्यावर कसा मुळेला झालेला मुख्यमंत्री अशी जहरी टीका देखील केली होती. त्यानंतर 2009च्या विधानसभा निवडणुकामध्ये पुन्हा एकदा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आली आणि पुन्हा एकदा अशोक चव्हाणच राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आरूढ झाले. पुढे आदर्श घोटाळा प्रकरण उघड झालं आणि त्यांना पद गमवावं लागलं. मुख्यमंत्री पदावरून ते पायउतार झाले. नांदेड येथे विभागीय आयुक्तालय स्थापन करण्याचा मुद्दा अशोक चव्हाणांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात गाजला होता. मराठवाड्याचं विभागीय आयुक्तालय औरंगाबादला अर्थात आत्ताच्या छत्रपती संभाजीनगरला आहे. मात्र तिथं बराच ताण पडत असल्यामुळे नांदेडला आयुक्तालय स्थापन करावं अशी एक जुनी मागणी होती. बऱ्याच सरकारांनी या मागणीचा विचार केला नाही. अशोक चव्हाणांची इच्छा होती की नांदेडमध्ये आयुक्तालय व्हावं, तर हे आयुक्तालय लातूरला व्हावं अशी विलासराव देशमुखांची इच्छा होती. त्यासाठी अभ्यास समिती नेमली होती. या समितीनं हे आयुक्तालय नांदेडला व्हावं अशी इच्छा व्यक्त केली होती.
विलासरावांनी त्यावर काही कारवाई केली नाही. अशोक चव्हाणांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्र हातात घेतल्यानंतर नांदेडला आयुक्तालय हलवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय विलासरावांना अजिबात आवडला नाही आणि त्यामुळे अशोक चव्हाण आणि विलासरावांमध्ये वितुष्ट देखील आलं असल्याचं सांगितलं जातं. याच्या चर्चा देखील केल्या जातात. त्यामुळे विलासराव देशमुख आणि अशोकराव चव्हाण हे दोन्ही नेते काँग्रेसचे आणि मराठवाड्यात असले, लातूर नांदेड बाजूबाजूच्या 2 जिल्ह्यामध्ये असले तरी त्यांच्या संघर्ष त्यांचा या गोष्टीबद्दल चर्चा नेहमीच केली जायची. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा तेलंगणातून महाराष्ट्रात आली. ती नांदेड जिल्ह्यात त्यावेळी अशोक चव्हाणांनी या यात्रेसाठी केलेल्या नियोजनाची बरीच चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात झाली होती. तरीही अशोक चव्हाण काँग्रेसमधून बाहेर पडतील अशा वावड्या उठत राहिल्या. मात्र या केवळ वावड्या नव्हत्या तर त्यात तथ्य होतं हे अशोक चव्हाण यांनीच आता सिद्ध केलं आहे आणि ते शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्गातील विद्यार्थी झाले आहेत. या अशोक चव्हाणांच्या प्रवासाबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं? आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना अशा सर्वच पक्षातील नेते महाराष्ट्रातील भाजपमध्ये जात आहेत. यावर तुमचं मत काय नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका.